सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि पुढे चाललेलो आहोत. नाना झोपली, आम्ही रेडी होता ज्ञाना झोपली. सो आता तसंच घेऊन चालले ज्ञानाला. आणि कुठे घेऊन चालली? काय सो आम्ही चाललेलो थोड्याशा काही गोष्टी घ्यायच्या आहेत. गावातल्या घराच्या आता फायनलाइज होत आलेलं आहे. थोड्या गोष्टी घ्यायच्या त्या घ्यायला चालल्यात. आणि त्याच्यानंतर मला आणि ज्ञानाला काय शॉपिंग करायची त्याच्यासाठी चाललं. आईला अजिबात आम्ही शॉपिंग करणार नाही आहोत. आणि असं बोलल्यावर मोठ्या आईला जास्त हसू होतं. सावी झोपली आहे मस्त आणि निघतोय. आणि लवकरच तुमच्यासाठी एक अजून गुड न्यूज येणार आहे थोड्या दिवसांनी. ती गुड न्यूज ऐकायला तुम्ही रेडी राहा. खूप त्या विषयावर खूप क्वेश्चन्स आले आम्हाला आणि खूप लोकांनी कमेंटसुद्धा केली. पण लवकरच तुमच्या संख्येचं निरसन होणार आहे. आणि इथे कुकरची सिटी झाली आहे. चलो नानू कोण भाकरी करतो? गाडीत बसल्या उठायला लागतं आणि बाबाचे एअरपॉड फेकायला लागतात. आता एअरपॉड शोध. कुठे टाकलेस? कोणी टाकले एअरपॉड खाली? हे नाण्या काय नुसते उठा ठेवी करते गाडीत. मी ज्या ठिकाणी आलो तिकडे आमच्यापेक्षा नाही पकडलं तरी 40% कमी वगैरे रेटने काही गोष्टी मिळतात. जे आहे वाशीला जनता मार्केटमध्ये. जनता मार्केटमध्ये तुम्ही आले सगळे शॉप्स आहेत तिथे. सिरॅमिक परत प्लायवूड लाईट सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही पण जर यायचं असेल तर ट्राय करा. तुमच्या इकडे रेट काढा आणि मग इकडे येऊन ट्राय करा. सो ऑलमोस्ट सगळं सामान घेतलं आहे. ॲक्च्युली आलेलं दुसऱ्या कामाला आणि बाकीचं सगळं पण घेतलं आहे. आणि ह्या दोघी कंटाळल्या असतील बघा गाडीमध्ये. आमची चेंजिंग चालू आहे. शाली बाबा लेट आला. बाबा काहीतरी घेत होता नानूसाठी पण छान. आता छोटू बाबू आलाय ना म्हणून घरात सगळं वेगळं केलंय ना. नानू आणि नानूचा चम्मच. मस्त झोप झाली म्हणून मी उठवायला आलो. मी म्हंटल दोघी मायले की झोपल्यात गाडीत झोपू दे. झोपली. मेन ज्ञानाच रुटीन सेट झालेला आहे. तिला दुपारी झोप लागते है ना ज्ञाना? तो तिची झोप मस्तपैकी झाली. आता ती फ्रेश झालेली आहे. काय बोलते आई? नानू आता मस्त फिरायचंय. आणि आमचं असं काही नाहीये. कुठे पण आम्ही डायरेक्ट झोपू शकतो. आईवरती ते क्वालिटी. गाडीत सामान बघा. नानूचं स्ट्रोलर आहे. आम्ही जेव्हा केव्हा बाहेर जातो तेव्हा नानूसाठी आम्ही हा लव लॅबचा स्ट्रोलर यूज करतो. कारण की याच्यात बसायला पण मिळतं आणि झोपायला पण मिळतं. मॉलला जायचं किंवा कुठे जायचं काय बघते. आणि याच्यात 5 टाइप्स ऑफ हार्नेस्ट आहेत ज्याने बेबी आपला खूप सेफ फील करतं. आणि हँडल दिलेला आहे जो हँडल पुढे पण होतो मागे पण होतो. त्याचबरोबर सनशिल्ड दिलेली आहे ऊन जर असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला सस्पेन्शन दिलेत. जरी स्ट्रोलर खड्ड्यातून किंवा कशावरून गेला तरी बेबीला काय होत नाही. आणि मस्त व्हील्स दिलेले आहेत मोठे. आणि इकडे ब्रेक दिलेला आहे ज्याच्याने आपण ब्रेक करू शकतो. त्याचबरोबर इकडे दिलेलं आहे स्टोरेज म्हणजे डायपर बॅग वगैरे काही ठेवायचं असेल तसं. सो याची लिंक या स्ट्रोलरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन बघा आणि बाय करा आणि सांगा कसं वाटतं. कारण की आम्हाला तर खूप आवडतं. तुम्हाला पण त्याच्यासाठी सजेशन केलं. नानू तुला आवडतं? आता आमची झोप झाली आहे म्हणून आम्ही मस्त बसतोय आणि फिरतोय. सो मॉलमध्ये आलोय पण पहिले भूक लागली. दुपारपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं त्यामुळे आलेलो आहोत खाण्यासाठी. आणि इकडे ऑलरेडी चालू आहे ज्ञानाची फीडिंग. नाना खाती आहे. आम्ही आमच्यासाठी ऑर्डर करायला.
अरे बापले, कोण खातो ले छान छान. बाबाच्या अंगावर पण छानलंय. नानू ए नानू, काय पाहिजे तुला? दूध पाहिजे. आता एक खाणं झालेलं आहे कम्प्लीट. आता आमचं तिथे मागवलेले पाणीपुरी आणि मिक्स दही चाट. आज एवढी गर्दी आहे का कळत नाही. सेल चालू आहे. शॉपिंग कोणाची आहे नानू? बाबाची की तुझी? नानू झाली झोपू झोपू. नानू तुझी फ्रेंड बघ. नानू तुझी फ्रेंड. शॉपिंगला तर आलोय, पण कोणाच्या ते मला अजून कळालं नाही. घरी सांगून आणले की माझी शॉपिंग आहे, पण इथे आईची आणि नानूचीच शॉपिंग चालू आहे. काय बोलतो नानू? तुझी शॉपिंग करायची आहे? अजून काही घेतलं तर काही नाही, जस्ट बघतोय. आम्हाला थोडीशी मलेशियाची आठवण झाली, कारण की हा स्ट्रोलर हा नाही, म्हणजे असा स्ट्रोलर आम्ही घेऊन फिरत होतो. आणि एवढं इझी वाटतं आता स्ट्रोलर फिरवायला की सुकून सुकून वाटतं. सुकून. नानू नानू 1.5 तास झाला आई शॉपिंग करते, पण घेतलं अजून काहीच नाही. फाल्गुनी छान आहे, खरंच छान आहे. घे. काहीच अभिने घेऊन दिलं नाही त्याला. असं झालेलं की कधी त्याचं वाला पार्ट येतं. घेऊन दिलं नाही. 1.5 तासापासून शॉपिंग करते पण काहीच घेतलं नाही. मला जे पाहिजे त्यासाठी एवढी मोठी नानू बघ किती खोटं बोलते आई. लाईन एवढी मोठी आहे आणि पॅन्ट्स एवढे मस्त आहेत. वेरोमोडामध्ये पण चांगले आहेत, फॉरेव्हरमध्ये पण चांगले आहेत. ह्या काही थांबायला तयार नाही. दोन्हीमध्ये पण छान. कशाला? माझ्या शॉपिंगला आलो होतं आणि मेन आधीच्या शॉपिंगसाठी आलो. बघूया. सो हिला वाटलं की मी डिस्काउंटमध्ये भागेल. डिस्काउंट नाही ना याच्यावर. डिस्काउंटवाला नाही पाहिजे आपल्याला. गिफ्ट आहे मला ना, त्यामुळे डिस्काउंट नाही पाहिजे. काय वाटलं तुला? डिस्काउंटमध्ये भागेल का मी? 2 वर्षाचं घेऊन झालं ना. मागच्या वर्षी काय काय लास्ट इयरच घेतलं असतं, पण का नाही घेतलं? तू ॲनिव्हर्सरीला घेतलेला तो तू अजून यूज केलेला नाही. तो बकवास जुनावालाच अजून वापरतो. तो माझा फेवरेट होता, आहे म्हणजे अजून. माझा नवीन आहे तरी पण मी नाही हे करत. पण यावेळेस बोली जाऊ दे, यावेळेस कुठे चाललं पण नाही, काही सरप्राईज पण नाही. ठीक आहे. सो फायनली माझं गिफ्ट घेतलं. आजच सकाळी मी ड्रॉवर क्लीन करत होतो, तर फाल्गुनी तू मला जो फर्स्टवाला ग्लेस घेतला आहे बर्बरीवाला, जो मी डेली यूज करतो, त्याचा बिल मिळाला. म्हणून मी आज तुला घेऊन आलो की चल चला. खूप दिवसानंतर बाहेर आलेलो, म्हणजे मॉलमध्ये आलेलो नानूला घेऊन. आणि त्यांची साजिश होती दोघींची की दोघी शॉपिंग करणार आणि निघणार. पण बाबा तुमचा बाबा आहे, त्यामुळे बाबांनी दोघींना फिरून फिरून दिलं, पण शॉपिंग काय करून नाही दिली. आणि बाबांनी शॉपिंग करून घेतलेली आहे आईकडून. जाता वेळेस ज्ञाना होती याच्यामध्ये आणि येता वेळेस हातात. कंटाळली ज्ञाना. झोप तर झोपत पण नाहीये. येस, म्हणून आम्ही लवकर निघालो, नाहीतर आमची अजून थोडीशी शॉपिंग पेंडिंग होती. हे बघा चप्पलचं हे खेचून काढलं, सगळं खेचून काढलं. कोणाची आहे ती गाडी? सो आम्ही जेवायला आलेलो आहोत नियाजमध्ये, जे की न्यूली आमच्या इकडे ओपन झालेलं आहे. नानूसाठी काय मागवलंय? नान्या काय खातो? आले बापले, मेन्यू बघते. हां, काय ऑर्डर करायचे? करा. काय पाहिजे? दुधू किमती आहे का बघ त्याच्यात. दुधू किमती आहे का बघ. ॲपल ज्यूस आहे का बघ. बनाना आहे का बघ. आहे का काय त्याच्यात? रागी आहे का बघ. काय आहे? अरे मी तर बोलताय.